तर आज तुम्हाला निळफुले यांचा आवाज शिकवणार आहे मी. निळफुले यांचा आवाज काढणं अतिशय सोपं आहे, कारण आपण जर का प्रॅक्टिस केली तर आपल्याला लवकरात लवकर आवाज काढता येईल. आणि जर का प्रॅक्टिस आपण केव्हा तरी केली तर आपल्याला आवाज काढायला प्रॉब्लेम येईल जराशी. रोज 1 तास तरी द्यायचा. आवाज जर का तुम्हाला शिकायचा असेल निळफुलेचा किंवा कोणत्या पण ॲक्टरचा, तर 1 तास कमीत कमी तुम्ही द्या. तर तुम्हाला निळफुले याचा मी आवाज शिकवतो. तर तुम्हाला निळफुले यांचा आवाज शिकायचं म्हणलं तर तुम्हाला निळफुले यांचं पिक्चर बघावं लागतील. मला जेव्हा आवाज काढता येत नव्हता निळफुलेचा, तेव्हा मी निळफुलेंचं पिक्चर बघायचो. यूट्यूबला जाऊन त्यांचे काय कॉमेडी असेल ती मी बघायचो. पहिल्यांदा काय येत नाही, पहिल्या प्रॅक्टिसमध्ये काही आवाज काढता येत नाही. तुम्हाला सतत 1 तास तरी आवाज काढायला तुम्हाला द्यावा लागेल. तर आवाज काढायचं म्हणलं तर निळफुलेसारखं तुम्हाला चेहरा पण करावा लागणार. मेन म्हणजे चेहरा करणे. असं तोंड निळफुले नाही का, असं करतात तोंड आणि असं बोलतात. याद बी लागलं का तुम्हाला? मी निळफुलेचा असा आवाज काढतो. तर आवाज काढायचं सोपं आहे, पण फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल. तर तुम्हाला निळफुलेचा आवाज काढायचा म्हणलं, निळफुलेचा आवाज शिकायचं म्हणलं तर निळफुलेसारखं तुम्हाला चेहऱ्याचे हावभाव, ते कसं बोलतात त्याच्यावर तुम्हाला लय लक्ष द्यावं लागणार. जर का तुम्ही 100% निळफुलेच्या एक्सप्रेशनवर, त्यांच्या चेहऱ्यावर, सगळ्यावर लक्ष दिलं ना, कसं बोलतात, त्याचं बोलण्याची स्टाईल कशी, तर तुम्हाला 100% आवाज काढा येईल. तुम्ही एकदा प्रॅक्टिस केली, दोनदा प्रॅक्टिस केली, 1 आणि 2 प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला निळफुलेचा आवाज काढता येणार नाही, शिकता येणार नाही. तुम्ही असं समजू नका की मला शिकायचं आहे आणि मला एका दिवसात शिकलो पाहिजे मी. तुम्ही जर का 1 दिवस प्रॅक्टिस केली, दुसऱ्या दिवशी प्रॅक्टिस नाही केली, तर तुम्हाला आवाज काढता येणार नाही. तुम्हाला सारखं सतत 1 तरी तास आवाजाला द्यावा लागणार. आवाज काढायचं काही सोपं नाही. प्रॅक्टिस नाही ना, माणसाला अनेक जास्त आवाज काढता येतो. त्यांचा एक डायलॉग आहे, बाई वाढावी बाई वाढाव्या. तर कसं म्हणतात ती, म्हणून दाखवतो तुम्हाला. तोंडावर लक्ष द्या, मी कसं करतोय. चेहऱ्याचं हावभाव बघा, ते बोलण्याची स्टाईल त्यांची, तोंड कसं करतात बोलताना, ते असं करतात ना. बाई वाढाव्या असं बोलतात ती. आता मला असा आवाज येतोय, मी लय प्रॅक्टिस केली होती आवाजाला. आवाज काढायचं म्हणल्यावर तुम्हाला सतत प्रॅक्टिस करावं लागणार. कमीत कमी दिवसात 1 तास. आणि 1 तासाहून तुम्हाला जर का कमी टाईम द्यायचा असला तर कमीत कमी अर्धा तास. अर्धा तास तुम्हाला शिकायला, आवाज शिकायला 100% तुम्हाला द्यावा लागणार. त्यांचं एक्सप्रेशन बघायचं. आता मी एखादं काहीतरी म्हणतो, दादा बाईला वाढाव घेऊन या. त्या बाईला आपण बाजून खाऊ, असं बोललो मी. तर त्यांचा आवाज पकडायला तुम्हाला शिकायचा आधी. तुम्ही जर का त्यांचा आवाज पकडायला लागलात तर तुम्ही 100% आवाज माझ्याहून तुम्हाला चांगला आवाज काढता येईल. बोलण्याची स्टाईल फक्त त्यांची बघायची कशी, बोलण्याची स्टाईल, बोलतात कसं, थांबतात कसं, हे जर का तुम्ही शिकलात तर तुम्हाला आवाज आलाच समजायचा. महिना पण लागू शकतो आवाज शिकायला, 2 महिने पण लागू शकतात. पण तुम्हाला जर का मनापासून आवाज शिकायचा असेल ना, तर तुम्ही ना स्वतःला टाईम द्यायचा. आवाज काढायला तुम्ही टाईम द्यायचा. आता मी आवाज काढायला टाईम द्यायचो, हे करायचो, त्यामुळे मला काही कलाकारांचे आवाज काढता येतात. कावट्या माकाळ झालं, परत काय नरेंद्र मोदी यांचा पण आवाज येतोय मला काढायला.
निळफुलेचा आवाज काढायचा म्हणला की तुम्हाला फक्त एक्सप्रेशनवर फक्त लक्ष द्यायचं. तुम्ही एक्सप्रेशनवर, बोलण्याची स्टाईल असं वरून बोलतात ती केव्हा पण ध्यानात ठेवायचं. असा आवाज वर टाकतात, असा आवाज दाबतात आतमध्ये, असा दाबायचा आतमध्ये आवाज दाबायचा. पहिला बाई वाढव्या. असं बोलायचं बोलताना. फक्त एक्सप्रेशनवर ध्यान द्यायचं. काय आवाज शिकायचं काय इतकं अवघड नाही. फक्त तुम्ही जर का प्रॅक्टिसला एक अर्धा तास दिला, रोज कंटिन्यू दिला, तर तुम्हाला आवाज काढल्यानंतर तुम्हाला कळन की आवाज कसा आहे. आयला इथं आपण चुकलो, इथं चुकलो, हे कशात चुकलोत आपण, हे तुम्हाला 100% कळणार. तुम्हाला पहिल्या प्रयत्नात, दुसऱ्या प्रयत्नात आवाज काढायला जरा हे होणार, प्रॉब्लेम येणार. पण प्रॉब्लेम येतच असतो, सहजासहजी कोणतीच गोष्ट होत नाही. मला लय दम लागायचा आवाज काढताना, दम लागतो लय. एकदा आवाज धरला ना तुम्ही, पहिला बाई वाढव्या. हे जर का आवाज धरला ना तर शेवटपर्यंत सोडायचाच नाही आवाज. हा, एवढं तुम्हाला करायचं. एकदा आवाज धरला ना तर शेवटपर्यंत आवाज सोडायचा नाही बोलताना. जर का तुम्ही आवाज धरला आणि तुमचा आवाज ॲड केला ना तर ती बरोबर वाटणार नाही, आवाज फिक्स येणार नाही. आता मी समज करून दाखवतो, तुम्ही असं करताना एखाद्या वेळेस पहिला बाई वाढव्या. असं असं नाही करायचं. निमा निळफुलाचं येतं, निमा आपला येतोय. असं असं केल्यावर तुम्हाला आवाज काय काढता येणार नाही. त्यांचा कसलाही डायलॉग घ्या, बोलताना कसं बोलतात त्याच्यावर फक्त तुम्ही लक्ष द्या, तुम्हाला 100% आवाज काढा येणार. असं समजू नका की आवाज काढायचं लय अवघड आहे. सोपंच आहे आवाज काढायचं. निळफुलेचा आवाज काढायचं सोपंच आहे. प्रॅक्टिस केली तर तुम्हाला 100% आवाज काढता येणार. पहिला बाई वाढव्या. पहिला आपल्या इथं मटण खायला या. असं बोलायचं. एकदा आवाज धरला ना तर आवाज शेवटपर्यंत सोडायचाच नाही. हा, ही दाबायचं. आवाज काढायचं म्हणलं ना, तोंड काढायचं असं आणि घसा दाबायचा असा, आणि बोलताना असं वर आवाज सोडायचा. कसं माय बाई वाढव्या, हे कसं म्हणते ती. पहिला बाई वाढव्या. असं बोलायचं. काय आवाज काढायचं अवघड नाही. प्रॅक्टिस करा, 100% आवाज काढता तुम्हाला येणार. धन्यवाद.